हाय हॅलो नमस्कार. मी प्रियाज लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर माझा मुलगा जियांश त्याच्या अंगावर तापामुळे थोडी उष्णता आलेली, तर त्याच्यासाठी मेडिसिन घेण्यासाठी मी हॉस्पिटलला आलेली. तर हॉस्पिटलमधून घरी आल्यावर मी पितृ अमावस्याला नैवेद्य दाखवण्यासाठी पुरणपोळ्या बनवायला घेतल्या. आमच्याकडे पितृ अमावस्याला नैवेद्य दाखवण्यासाठी बरेच वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, पण जियांची तब्येत बरोबर नाही, त्यामुळे मी फक्त पुरणपोळ्याच बनवल्या. तुमच्याकडे कोणकोणते पदार्थ बनवतात ते कमेंट करून नक्कीच कळवा. अशा प्रकारे मी पुरणपोळी पातळ लाटून घेतली. वर तवा गरम झाल्यावर त्यात टाकली व एक बाजू चांगली शेकल्यावर त्यावर तूप टाकून मस्त खरपूस भाजून घेतली. पाहू शकता पुरणपोळी मस्त फुगलेली आहे. अशा प्रकारे सर्व पुरणपोळ्या लाटून मी खरपूस भाजून घेतल्या. अशा प्रकारे पोलपाटाला हातरुमाल बांधल्याने पुरणपोळी पोलपाटाला चिकटत नाही. सारखे सारखे पीठ घ्यायची पण गरज लागत नाही. रात्रीच्या जेवणानंतर जियांशला मी औषध देऊन झोपवलं आणि ब्लाऊज कटिंग करायला घेतले. अशा प्रकारे मी प्लॅस्टिकच्या पिशवीवर डायग्राम कटिंग करून ठेवलेले आहेत, कारण कागदाचे डायग्राम माझ्याकडून फाटतात. माझ्या मापाचे मी डायग्रामच तयार करून ठेवते, कारण प्रत्येक वेळेला कटिंग करताना मापे काढायला वेळ लागतो. अशा प्रकारे डायग्राम ठेवून कटिंग करायला मला सोपे जाते. माझ्याकडे ब्लॅक कलरचा अस्तर थोडा कमी होता, म्हणून मी हा ब्राऊन कलरचा अस्तर वापरलेला आहे. कारण हा ब्लाऊज माझाच असल्यामुळे मी असं ॲडजस्ट करते. अशा प्रकारे मी आता अस्तरची कटिंग ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करून घेतले. तुमच्यापैकी कोण कोण कटिंग आणि स्टिचिंग करतं हे मला कमेंट करून नक्की कळवा. आज मी मेघा स्लीव्ज कटिंग करायला घेतलेली आहे, कारण मला मेघा स्लीव्ज खूप आवडतात. अशा प्रकारे मी माझ्या ब्लाऊजची कटिंग करून घेतली. उद्याच्या व्लॉगमध्ये या ब्लाऊजची तुम्हाला स्टिचिंग पाहायला मिळेल, तर उद्याचा व्लॉग नक्की पहा. तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून कळवा व माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.